हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशा बोंबलांचं कालवण बनवणार आहोत, झटपट आणि झणझणीत. तर त्यासाठी मी इथे वाटण घेतलेलं आहे, कोथिंबीर, मिरच्या, आलं, लसूण. तर इथलं जे वाटण मी घेतले त्यातले 4 टेबलस्पूनच वाटण मी यूज करणार आहे. तर त्या हिशोबाने हे वाटण जास्त प्रमाणात आपण बनवलंय, त्यातलं थोडं वाटण आपण यूज करणार आहे. तर इथे मी पातेल्यामध्ये 4 टेबलस्पून ऑइल टाकलं आणि त्याच्यात मी हे जे वाटण आपण बनवलेलं ग्रीन पेस्ट ती टाकून घेतली. इथे मी बोंबील पहिले स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि त्यांची डोकी वगैरे काढून पीस करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून ठेवलेत. एक टीस्पून आपण हळद घेतली, 2 टीस्पून आगरी मसाला, 1.5 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, आता छान मसाले तेलामध्ये परतून घेऊया. आता वाटण छान परतून झालंय, तर मी या वाटणामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं. आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्या हिशोबाने आपण पाणी टाकायचं. कालवणात बोंबील टाकल्यावर ते लगेचच शिजतात, म्हणून मी इथे जे चिंचेचा कोळ टाकणार आहे तो मी नंतर न टाकता पहिलेच टाकून घेतला. नाहीतर इतर जी कालवणं असतात त्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ शेवटला टाकतो, तर मी इथे पहिले टाकला कारण नंतर हलवता येणार नाही कालवण, कारण बोंबील लगेचच तुटायला लागेल. तर इथे मी 3 टेबलस्पून चिंचेचा कोळ टाकून घेतला. आता वाटणाच्या भांड्यात पाणी टाकून ते सुद्धा आपण टाकून घेऊया रसामध्ये. आता आपण आपले जे बोंबील धुतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेत, ते आपण टाकून घेऊया.
आता तुकड्या जरा रसामध्ये डीप करूया, दाबून घेऊया जरासं, कारण एकदा ते शिजल्या की मग त्यांना आपण हलवू शकत नाही. थोडं रस्सा अजून वाढवूया आणि मीठ टाकून घेऊया आपण इथे 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं आणि आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे. तर आपलं कालवण झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.